आणि यानंतर जाऊयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे। भाजप नेत्यांनी चौकशी सामोरं जावं, उगाच रडून नौटंकी करू नये असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावलाय। तर त्याला प्रत्युत्तर देताना अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार समोर आणलेले असून आणखी 10 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल असंही म्हटलंय। राज्याचे पोलीस, राज्याच्या तपास यंत्रणा एखाद्या गुन्ह्याबाबत, लफंगगिरीबाबत तुमची चौकशी करू शकत नाही का? तुम्ही कायद्याच्या वर आहात का? रडताय कशाला? मला का बोलवता, मला का बोलवता, आमच्या लोकांना का बोलवता? का रडताय? जा ना सामोरे, रस्त्यावरती येऊन नौटंकी कसली करताय? शीज वसुली सुरू आहे। जशी जशी नावं लक्षात येतील तसं तसं त्याच्यावरच्या कारवाया सुरू होतील। आता ॲट अ टाईम किती कारवाया पेंडिंग आहेत? मग 1500 कोटीची कामं आपल्या जावयाला दिलेली हायकोर्टाने ठोकलं आणि कॅन्सल करायला लागलेले असे एक मंत्री आहेत की ज्यांचा मनी लॉन्ड्रिंगचा पण एक विषय पेंडिंग आहे। परब साहेबांच्या रिसॉर्टच्या विषयामध्ये रत्नागिरी कोर्टामध्ये केंद्रीय पर्यावरण खात्याने FIR नोंदवलेला आहे। अशी मोठी आहे। मग कोणी मंत्री हो मला दुसरी बायको आहे असं म्हणतोय तरी मंत्री आहे। तिकडे नगर जिल्ह्यातल्या एका मंत्र्याची 13 कोटीची प्रॉपर्टी ईडीने जप्त केली तरी तो मंत्री आहे। एक 10 जणांनी तरी नैतिकता असेल तर, अदरवाईज कोर्टाने आदेश दिल्यानंतर राजीनामे द्यावे लागतात।